श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरन रघुवर विमल जशो जो दायक फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ वज्र और ध्वजा विराजे काने मोज जनेऊ साजे शंकर स्वयं केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लगन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिहरि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीषा नारद सारद सहित अहिसा जब कुबेर दिगपाल जहाते कवि गोविंद कहि सकै कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन पर भानो लील्योताहि मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मेरे मुख माई जल दिलांग जय अचर जनाई दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिन पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज सवारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरो भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त काई और देवता चित्त न धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल पीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदे महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साकी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय माडेरा पवन तनय संकट हरणं मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र प्रिय पवन सुत हनुमान प्रिय उमापति महादेव प्रिय बोलो रे भाई सब संतन प्रिय सद्गुरुनाथ सरकार की जय। कुठलाच आपल्याला विघ्न आलं नाही म्हणजे या ठिकाणी आपल्यावरती महाराजांची कृपा होती। भगवान श्रीकृष्णांनी करंगळीवरती इथं पर्वत धरून ठेवला होता, गोवर्धन पर्वत धरून ठेवला होता आणि हनुमानजींच्याच कृपेनं आपण सर्वांनी ही कथा ऐकलेली आहे।
परमपिता परमेश्वर श्रीकृष्ण भगवान यांच्या आशीर्वादानं तुम्ही ती आत्मसात केलेली आहेत, त्याचं आपण आचरण करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्याचबरोबर एक सांगू इच्छितो, संसाराचा हा भवसागर विकार रहित करण्यासाठी आपण भागवत कथा ऐकली. प्रभू श्रीरामचंद्रानं वाईट आणि दुष्ट प्रवृत्तीचा अंत करण्यासाठी रामेश्वरापासून श्रीलंकेपर्यंत सेतू बांधला. तसाच सेतू आपल्या इथं कथा श्रवण करण्यासाठी भक्तांना त्रास होऊ नये म्हणून आमचे अकोट मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाशजी भारसाकळे यांनी हा जो नदीवरचा पूल आहे हा भव्य स्वरूपात थोडा नव्हे तर 6 कोटीचा मोठा पूल इथं त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन उद्या होणार आहे. ही गोड बातमी या संसाराच्या भवसागरातून पार पडण्यासाठी, या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला सुलभ व्हावं, यासाठी तो पूल आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आणि आनंदाचा ठरणार आहे याची मी तिथं उल्लेख करू इच्छितो. आणि तो ही कथा संपल्यानंतर हरिभक्त परायण श्री समाधान महाराज शर्मा यांच्या उपस्थितीत ती गोष्ट जाहीर करण्यात मला विशेष आनंद झालेला आहे. आजचे जे कीर्तन आहे पुरुषोत्तम महाराज बावस्कर या महाराजांचे आजचे कीर्तन या ठिकाणी याच मंडपात आज होणार आहे, त्याचा सर्वांनी आपण आनंद घ्यावा. जिंतूर वरून आलेले आहेत, स्पेशल जिंतूर वरून आलेली ही मंडळी आहे. या सर्वांचं आपणा सर्वांच्या वतीनं ओतूर वरून आलेल्या या मंडळींचं ओतूर वरून आलेल्या सर्व मंडळींचं मी खूप हार्दिक स्वागत करतो. आणि आपण सर्वजण कथा मंडपामध्ये येतात, बरेच जण दर्शनाला जातात. दर्शनाला गेल्यानंतर चप्पल स्टँडची सेवा ही अतिशय महत्वपूर्ण सेवा असते आणि या चप्पल स्टँडची सेवा केशवराव लांडे, कमलेश गणोरकर आणि आशिष गवाळे या सेवाधाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने 7 दिवस